क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षकचा जो मान पटकावला आहे. एनी गेसेस? एनी गेसेस? येस, यश शिंदे. जोरदार टाळ्या उद्या यश शिंदेसाठी. भेटत आहे नरेश काळे, नगरसेवक माथेरान यांच्याकडून 5,000 रुपयाचे रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह ट्रॉफी. माननीय श्री विकास आणि ट्रॉफी. जोरदार टाळ्या उद्या. मी रिक्वेस्ट करते माननीय श्री शकीलबाई पटेल यांना की त्यांनी, नगरसेवक माथेरान, की त्यांनी सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम 5,000 रुपये द्यावे. त्यानंतर आहे बेस्ट बॅट्समॅन. बेस्ट बॅट्समॅन. एनी गेसेस? एनी गेसेस? बेस्ट बॅट्समॅन. लोकल, लोकल आहे, लोकल आहे. अरे असं कसं, जरा गेस तरी करा. नाव सांगतील? ओके, जरा बराच आम्ही जरा केदार सावंत आणि अनिल गायकवाड, मी स्वतः, की आपल्या इथे लोकल बॅट्समन मध्ये कोण नाव नव्हतं, पण आम्ही तिघांचा विचार करून नितीनभाई सावंत बेस्ट बॅट्समन आहे. एवढं शांतता काय यार. स्वप्नील पातोले. आणि स्वप्नील पाटोले यांना कुमार केदार प्रवीण चौगुले यांच्याकडून 5,000 रुपये आणि ट्रॉफी. आणि मी कुमार केदार प्रवीण चौगुले यांना विनंती करते की त्यांनी यायचं आहे. त्यांच्या मातोश्रींना मी विनंती करेन की त्यांनी इथे यायचंय. आणि माननीय श्री प्रवीण चौगुले यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा यायचंय. या लगेचच या. 5,000 रुपये पारितोषिक, रोख रक्कम 5,000 रुपये आणि ट्रॉफी. जोरदार टाळ्या उद्या. अरे टाळ्या तुम्ही कमी नाही वाजवायच्या, टाळ्या जोरदार असायला पाहिजे. येस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि यानंतर आहे मॅन ऑफ दी सिरीज. आणि यानंतर आयकॉन साठी सुद्धा बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅन अशी ट्रॉफी आहे. आणि एनी गेसेस? बॉलर, बॉलर सगळ्यात पहिला बॉलर, आयकॉन प्लेयर बॉलर. बॉलर, बॉलर. आणि कैलासवासी मीनाक्षी विश्वनाथ सावंत यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री नितीन विश्वनाथ सावंत यांनी हे प्रस्तुत केलेलं आहे. आणि बॉलरचं नाव आहे मयुरेश वाघमारे. आणि मी रिक्वेस्ट करते नितीन सर, प्लीज तुम्ही हे ऑनर करा. आणि मयुरेशला टाळ्या, टाळ्यांची गडगडाट तर वाजायला असायला पाहिजे. येस, द्या ना, द्या ना सर प्लीज.
आणि त्यानंतर आयकॉन बॅट्समॅन यांना ज्यांनी पारितोषिक दिलेलं आहे ते आहेत कैलासवासी विश्वनाथ लक्ष्मण सावंत यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री नवीन विश्वनाथ सावंत यांच्याकडून. आणि बेस्ट बॅट्समॅन आयकॉनिक बॅट्समॅन एनी गेसेस? इथून आवाज येत नाही. एनी गेसेस? आणि त्याचं नाव आहे गेस आणि त्याचं नाव आहे सुहास पवार. वाव. आणि मी रिक्वेस्ट करते माननीय श्री नवीन सावंत यांना की त्यांनी बेस्ट आयकॉन बॅट्समॅन यांना सन्मान चिन्ह द्यायचंय. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आहे मॅन ऑफ दी सिरीज. येस, मॅन ऑफ दी सिरीज ज्यांनी सौजन्य केलेलं आहे ते कुमार प्लाझा हॉटेल आणि हे जे आहे LED TV आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटली आहे? एनी गेसेस? मला सगळीकडून आवाज येत नाहीये. एनी गेसेस? हां, साफसफाई. एनी गेसेस? मॅन ऑफ द सिरीज? मॅन ऑफ द सिरीज जरा कृपया जरा सांगू शकता का जरा मॅन ऑफ द सिरीज साठी कोण असू शकतो? लोकल खेळाडू समज जरा. मुकद्दर टीम, 11 स्टार, नंदू 11, गोल्डन स्टार. प्लीज जरा सांगा यार. LED TV जरा टीव्ही समोर घ्या जरा. शकील भाई पटेल टीव्ही समोर आणा जरा. एनी केसेस फॉर नाव? अरे एक ते नाव सांगा यार, कोणीतरी. एवढं घाबरू नका या. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रण करते ज्यांनी हे ग्राउंड खूप सुंदरपणे सजवलेलं आहे, साफसफाई केलेली आहे, दिवसरात्र कष्ट करून गेले 5 दिवसरात्र कष्ट करून ज्यांनी तुम्ही खेळायला पाहिजे म्हणून सतत चिंता करून हे साफ केलेलं आहे असे आपले माननीय श्री अजमुद्दीन मामू यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अजमुद्दीन मामूंना मी रिक्वेस्ट करते की प्लीज इकडे या आणि तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक द्या. ज्यांनी दिवस रात्र कष्ट करून इतकं सुंदर मैदान बनवलं, सोन्यासारखं मैदान बनवलं आणि त्यामुळेच तुम्ही इथे खेळू शकलात. मी रिक्वेस्ट करते माननीय श्री आकाशभाई चौधरी उपाध्यक्ष यांना की त्यांनी आपल्या लाडक्या मामूंना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. ही डिझर्व दिस. थँक्यू सो मच. आणि मी रिक्वेस्ट करते अजमुद्दीन मामू यांना की तुम्ही इथेच थांबायचंय. आणि मॅन ऑफ द सिरीज ओके, शेवटचे 1 मिनिट बाकी आहे. मॅन ऑफ द सिरीज अनिश भाई डोईबडे साहेब, सिनियर सिटीजन. You are the correct follow, man of the series, Kumar Shetty. अजमुद्दीन मामू मी रिक्वेस्ट करते की हे जे सन्मान चिन्ह हे जी LED TV आहे ती कुमारला द्यायची आहे तुम्ही. ओंकार आणि त्यासोबतच ट्रॉफी सुद्धा आहे. हॉटेल कुमार प्लाझाचे ओनर यांनी ही LED TV आणि ही जी ट्रॉफी आहे ती सौजन्य केलेली आहे, स्पॉन्सर केलेली आहे. सौभाग्यवती संगीता जांभळे आणि समीना भाभी यांच्या हस्ते मी रिक्वेस्ट करते दोघींना सुद्धा की त्यांनी हे जी
ट्रॉफी आहे ती कुमारला द्यावी. जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार. माथेरानकरांचा आवाज घुमला पाहिजे, जोरदार टाळ्या होऊ द्या. येस. आणि त्यानंतर शिस्तबद्ध संघ जो आहे त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह आहे, त्यांना सुद्धा ट्रॉफी आहे. शिस्तबद्ध संघासाठी एनी गेसेस? गोल्डन स्टार सोडून एनी गेसेस? कैलासवासी सुनीता विष्णू भोसले यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री अजय विष्णू भोसले यांच्याकडून हे सन्मान चिन्ह आहे, यांच्याकडून हे ट्रॉफी आहे. आणि जी शिस्तबद्ध संघ जो आहे तो आहे 11 स्टार्स. वेळेत उपस्थित होते, चांगल्या प्रकारे त्यांनी खेळलेला आहे. आणि माननीय श्री अजय भोसले जी हे 11 स्टार्सला पारितोषिक देत आहे. मी रिक्वेस्ट करते कुलदीपभाई जाधव यांना की त्यांनी प्लीज या 2 शब्द या अरेंजमेंट बद्दल बोला. हॅलो. सालावतप्रमाणे यावर्षी प्रसादभाई मित्रमंडळ व प्रसादभाईंनी हे चांगलं नियोजन केलं. अक्षरशः चांगलं नियोजन म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारं नियोजन आहे. आणि एवढ्या 3-3:30 वाजेपर्यंत माथेरानची एवढी माणसं एका जागेवर खिळवून ठेवायचं हे कौशल्य फक्त प्रसादभाईंनाच करू शकतं. प्रसादभाईंनी अख्ख्या माथेरानला खिळवून ठेवले आणि आपण सगळेजण त्या प्रसादभाईंच्या पाठीशी आहोत. आणि या खेळाचं अक्षरशः सगळ्यांनी चांगली मजा घेतली. शेवटची मॅच होती, माझा मुलगा होता तो गोल्डन स्टारच्या बाजूने होता आणि माझी टीम होती ती बंड्याबाईची टीम होती. आम्ही दोघांनी बी, तो मला बोलतो की माझी टीम जिंकणार, मी बोललो माझी टीम जिंकणार. ठीक आहे, दोन्ही बी टीम आमच्याच आहेत. अख्ख्या टीम माथेरानचं क्रिकेट जिंकले. जरी बंड्याबाई जिंकला असेल तरी माथेरानचं क्रिकेट जिंकलंय. आणि हे जिवंत ठेवायचं काम प्रसादभाईंनी केले. माथेरानचं क्रिकेट जिवंत ठेवायचं काम प्रसादभाईंचं केलेलं आहे. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या नगराध्यक्ष प्रेरणाताई सावंत यांनी जे ग्राउंडवर त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या, त्यांनी जी मागणी केली होती त्या सर्व त्यांनी पूर्ण केल्या. आणि आपली वचनबद्धता काय असते, आपलं शासन काय असतं, आपलं सरकार काय असतं हे माथेरानकरांना दाखवून दिलं. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि सर्वांनी बंड्याबाईचे तर मी विशेष आभार मानतो की बंड्याबाईंनी 35 रन बी चेस करून या विजय मिळवून दिला. या माझ्या बंड्याबाईच्या आणि माझ्या गोल्डन स्टारला बी कीप इट अप गोल्डन स्टार पुढच्या वेळेला. ठीक आहे, तुम्ही 2 वेळा 3 वेळा जिंकले, आम्ही 3 वेळा जिंकलो, हे चालू राहणार. आणि अशीच मॅचची मजा घेऊया. प्रसादभाईंना पुन्हा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. आणि आता मी रिक्वेस्ट करते माननीय श्री सुनील सर यांना की त्यांनी प्लीज 2 शब्द सांगायचे आहेत. नक्की मॅडम, काय आहे की जसे एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं म्हणणार की बाबा राज कपूर, आता संजय लीला भन्साळी एक शोमन आहेत. म्हणजे त्यांचे एक भव्य दिव्य अशा सगळे शोज असतात. तसंच एक क्रिकेटमध्ये प्रसाद सावंत यांनी एक शोमन म्हणून एक नाव तयार केलेलं आहे. मध्यंतरी शिवाजी पार्कमध्ये मागे खेळाडू भेटले होते. पण तुमची माथेरानची नाईट केव्हा आहे? म्हणजे की आज मुंबईमध्ये आणि बाकी पुण्यापर्यंत मोठ्या शहरांमध्ये माथेरानच्या नाईटबद्दल आणि या यूट्यूबमुळे ही आजची आपली स्पर्धा फार संपूर्ण जगभर पाहिल्या जाते. आणि नक्की प्रसादभाई, आपण मला वाटतं 5 दिवसांमध्ये हा संपूर्ण सेट उभा केला. आणि तुमचे जे मित्रमंडळी जे आहेत यांना डेफिनेटली हॅट्स ऑफ की केवळ पैसा सुद्धा होत नाही, पण तुमचा मॅन पॉवर असणं फार महत्त्वाचं आहे.
आणि अनिल गायकवाड माझा मित्र आहे आणि अनिल गायकवाड मी नेहमी सांगतो बुवा तुझी जी काही इच्छा असेल तर प्रसादच पूर्ण करू शकेल. आणि काय अनिलच्या डोक्यात खूप आयडिया असतात, तो नेहमी कुठे कुठे जात असतो. आणि बंटी देसाई मॅडम तुम्हाला सांगतो की हे टेनिस क्रिकेट जे आहे ना, आता बघा कबड्डी सगळ्यात छोटा गेम आहे, एवढा घोबगाईत झालेला आहे की स्टार स्पोर्ट्सनी तो आता लाईव्ह दाखवतात, तसं टेनिस क्रिकेट लाईव्ह झालं पाहिजे. मागे संजय पोतनीस मला भेटले होते, त्याला सांगितलं मी की तुमची सुप्रीमो जी होणार आहे ती तुम्ही स्टार स्पोर्ट्सला कव्हर करा सांगा. त्यामुळं आज टेनिस क्रिकेटमध्ये एक सामान्य मुलांचा गेम आहे का सीझन क्रिकेट खूप महाग आहे. एक साधा बॉल 300 रुपये तो बॅट 5,000ची बॅट येते. टेनिस क्रिकेट सामान्य माणूस खेळू शकतो. आणि सगळ्यात शेवटी मॅडम आपण एक शब्द दिला होता आम्हाला, तुमची चेअर्सची सोय करतो. आणि खूप खूप धन्यवाद आम्ही किशोर क्रिकेट संघातर्फे की आपण दिला शब्द पाळलात. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे जे टेनिस क्रिकेट आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर मी रिक्वेस्ट करते सौभाग्यवती रिजवाना शेख मॅडम यांना की त्यांनी सुद्धा 2 शब्द इथे येऊन बोलायचं आहे. आहेत. येस मॅम प्लीज. सर्वप्रथम विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम यांना आम्ही गेल्या वर्षी इथे काही कमी होतं त्यांचं निवेदन एक दिलं होतं भाऊजींजवळ आणि त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचेही हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार. आणि आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मुकद्दर संघातर्फे इथं छोटीशी एक क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती, परंतु प्रसाद भाईंचं आयोजन आणि नियोजन हे सर्वात चांगलं असतं. आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो होतो की आम्ही कसं करायचं नियोजन आयोजन. आणि आमची स्पर्धाही चांगली झाली होती आणि आजची स्पर्धाही सगळ्या चांगल्या झालेल्या आहेत. पुन्हा एकदा विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. आणि आता मी रिक्वेस्ट करते सौभाग्यवती स्मिताताई गायकवाड यांना की त्यांनी सुद्धा इथे येऊन आपले 2 शब्द बोलायचे आहेत. लगेच या. असा पाठवून मेसेज येतोय. सर्वप्रथम विजयी संघाचं अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही नाईट टुर्नामेंट यशस्वीपणे पार पडली त्यासाठी सगळ्यांचे आभार. आणि एवढी छान टुर्नामेंट बघायला पुन्हा मिळावी अशी अपेक्षा आणि सदिच्छा. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि आता मी रिक्वेस्ट करेन माननीय श्री लक्ष्मणजी कदम यांना की त्यांनी सुद्धा 2 शब्द बोलायचे आहेत. ठीक आहे. आणि आता ज्यांनी ही टेनिस क्रिकेट इकडे ज्यांनी पूर्ण करायला ज्यांचा सगळ्यात मोठा हात होता असे आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद भाई सावंत यांना मी विनंती करते की सर प्लीज इकडे या आणि 2 शब्द बोला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार. माथेरानसारख्या ठिकाणी जिथे एवढी सगळी इक्विपमेंट्स आणणे आणि तिथे टेनिस क्रिकेट भरवणे खूप मोठी कसरत असते, अशा ठिकाणी तुम्ही टेनिस क्रिकेट भरवली आणि ती सक्सेसफुली पूर्ण केली. काय सांगायचंय? नक्कीच. सर्वप्रथम मी माझे सर्व मित्र परिवार आहे, माझा नगरपालिका स्टाफ, हॉटेलचा स्टाफ, किती जणांची नावं घेऊ मी, सॉरी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, उशीर झाला. आणि सर्व महिला वर्ग एवढे सगळे तुम्ही आलेले आहेत आणि हे मला एकट्याला शक्य नाही आहे आणि मी असतो आणि माझ्याबरोबर शेकडो हात आहेत आणि असे भरपूर कामं करणारी माणसे. मी खरंच नाव नाही घेऊ शकत. आमचे योगेश सर असतील, किती म्हणजे कोणाकोणाचं नाव घेऊ. आणि धन्यवाद आणि काय बोलायचं. थँक्यू. सर्व महिला वर्ग तुम्ही थांबता इथे, सर्व एन्जॉय करतात, एक थोडं आपलं गेट टुगेदर होतं. आणि विजेत्या संघांचं बंड्या बॉईज तुमचं अभिनंदन, गोल्डन स्टार तुमचंही आणि सर्व 12 संघ जे इथे समाविष्ट झाले आणि चांगल्या प्रकारे इथे नियोजन करण्यात आलं. त्याचप्रमाणे जे हातगाडी जे इथे जे जनरेटर्स ढकलून आले ते आमचे सर्व कर्मचारी वर्ग जे म्हणजे जे ढकलत घेऊन येतात एवढं इथपर्यंत, त्यांना खरं सॅल्यूट करायला पाहिजे. जनरेटरवाले आमचे असे मनोहर शेठ आयरे असतील,
मुंतजीर ज्यांनी हे लाइटिंगचं हे केलेलं आहे, हर्षद परब असतील, DJ रॉनी असतील, त्यांची पण इथे ऑर्डर कुठेतरी होती आणि त्यांनी ती कॅन्सल करून माझ्या शब्दावरती इथे आले. आमच्या लाईट्सवाल्याची पण 4 दिवसाची ऑर्डर ते कॅन्सल करून इथे आले. आकाशबाई, सर्व आमच्या मॅडम तर आहेतच आहेत सर्व, आणि सर्व नगरसेवक नगरसेविका, माझे सर्व शिवसेना पदाधिकारी आणि सर्व मित्रपरिवार, म्हणजे सर्व, मी किती नावं घ्यायची पुन्हा एकदा. आणि धन्यवाद, थँक्यू. एवढा वेळ झालाय, जवळ 3:45 वाजले. सर्व आपण आहात. आणि पंच ज्यांनी इथे छान कामगिरी बजावली, बंटी सर असेल, मयुरेश आहे, तुम्ही स्वतः, थँक्यू. आणि किती भरपूर थँक्यू सर्व मान्यवर इथे जे प्रमुख पाहुणे जे होते त्यांचं, माझी नगराध्यक्ष, सर्वांचं धन्यवाद. आणि असाच प्रयत्न करू आपण पुढच्या वर्षी नाईट भरवण्याचा. आणि सर्वांची तुमची साथ आहेच माझ्याबरोबर. एवढे हजारो हात तिकडे किती कामं करतात. आणि गोल्डन स्टार टीम जी सर्व हे छानपणे करते, त्यांच्या सर्वांचं धन्यवाद. कुलदीपजी जाधव, लक्ष्मणांना, किती अजबुद्दीन मामू, सगळे अजय दादा, आमचे सगळे घारूबाई, सगळे. सॉरी मी नावं नाही घेऊ शकत, पण तुम्ही माझ्या भावना समजू शकता आणि इथे 2 शब्द बोलायला दिलं. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू सो मच सर. आम्ही इथे येतो कारण तुम्ही आम्हाला एवढ्या प्रेमाने इथे बोलवता. तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आणि आता मी आपल्या लाडक्या प्रेरणाताई यांना सुद्धा बोलते. हे फक्त 2 शब्द प्लीज. सर्व क्रीडा रसिकांना नमस्कार. आणि एवढा वेळ थांबल्यात खरंच कौतुकास्पद आहे. आणि ह्याच्यामध्ये जी विजयी टीम आहे तिचं अभिनंदन. आता खेळ म्हटला की त्याच्यामध्ये एक कोणीतरी जिंकणार, पण ह्याच्यामध्ये सर्वच टीमनी ज्या सहभागी झाल्या होत्या त्या सर्वांनीच प्रयत्न खूप छान केले. त्या सगळ्यांबद्दल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात त्या सगळ्यांसाठी. सगळ्यांनी प्रयत्न केले, पण जिंकणाऱ्यांचे प्रयत्न थोडे जास्त होते. तेव्हा आता बाकीच्या 11 टीमनी पुढच्या वेळेस आपले आणखीन प्रयत्न करावे आणि यश खेचून आणावं. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि फक्त क्रिकेटच का, मी तर म्हणते बाकीचे पण जे आपले गेम्स आहेत, फुटबॉल आहेत, मी मागे सुद्धा आयोजकांना सांगितलं होतं, मध्ये बंड्या बॉईज असतील किंवा गोल्डन स्टार असेल, तर आपण बाकीचे सुद्धा गेम घ्यावेत आणि त्याच्यामध्ये आपल्या माथेरानच्या मुलांना जास्तीत जास्त पुढे आणावं. आता इथे आपण खूप छान 1000 लोकांनी इथे मदत केलेली असेल, आपले नगरपालिका कर्मचारी असतील, पण इथे जमलेले जे क्रीडा रसिक आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की आपल्या इथे आपण डस्टबिनची व्यवस्था केलेली असताना सुद्धा मला इतरत्र सर्व बॉटल्स वगैरे पसरलेल्या दिसत आहेत. तर असं पुन्हा करू नका. आपलं शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे आणि आपलं मैदान ह्याच्यामध्ये आनंद जो आपण घेतो त्याबद्दल स्वच्छता सुद्धा राखावी. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच मॅम. आणि तुम्ही खूप चांगला संदेश दिला नक्कीच की जो कचरा आहे तो जर तुमच्याकडे डस्टबिन आहेत तो प्लीज त्या डस्टबिनमध्ये टाका. आपलं शहर, आपलं ठिकाण आपणच स्वच्छ ठेवू शकतो, त्यापेक्षा कोणीही नाही. आणि ज्याप्रमाणे तुम्ही वचनपूर्तता केलेली आहे, लेडीजसाठी सीट्स बोला, सिटिंग सीट्स बोला किंवा टॉयलेट्स बोला किंवा इलेक्ट्रिसिटी बोला किंवा नळ बोला, तुम्ही तुमच्या प्रकारे जेवढं होऊ शकतं तेवढं तुम्ही करता आहात. आणि नक्कीच माथेरानमधले रहिवासी सुद्धा त्यांच्याकडून जितकी स्वच्छता होऊ शकते तितके ठेवू शकतात. थँक्यू सो मच. आणि आता वळूया आपण द्वितीय पारितोषिककडे. आणि द्वितीय पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री अमोल सावंतजी यांना. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करते ज्यांचा महाबळेश्वर मध्ये खूप मोठा बंगला आहे असे निजाम महाबळे यांना. द्वितीय पारितोषिक जात आहे जोरात कोणाला, जोरात कोणाला, गोल्डन स्टार्स. येस, रिक्वेस्ट करते गोल्डन स्टार्सनी लगेचच इथे यायचंय. खूप छान लढा दिला तुम्ही, शेवटपर्यंत लढत राहिलात. सर्वांनी या, कम ऑन. प्रसाद भाई सावंत मित्र परिवार आणि गोल्डन स्टार क्रिकेट आयोजित डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा 2019 को पावर्ड बाय दिशा क्लासेस. द्वितीय पारितोषिक जात आहे गोल्डन स्टार टीमला. जोरदार
31,000ची रोख रक्कम पारितोषिक आणि ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहेत असे माननीय श्री अमोल सावंतजी आणि माननीय श्री निजाम महाबळे. नक्कीच. थँक्यू सो मच. वेल डन गोल्डन स्टार. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळलात, जिंकलात. पहिलं येणं दुसरं येणं आपल्या हातात नसतं, पण शेवटपर्यंत लढा देणं आपल्या हातात असतं आणि तुम्ही ते पूर्णपणे केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक, येस, प्रथम पारितोषिक जात आहे बंड्या बॉयज. रोख रक्कम 61,000 सौजन्य भगवान शेठ चंचे, माजी सरपंच नेरळ ग्रामपंचायत. ट्रॉफी सौजन्य माननीय श्री अजय सावंत, विभाग प्रमुख जुईनगर. रोख रक्कम 61,000 आणि सन्मान चिन्ह बंड्या बॉयज. येस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आणि त्यानंतर अंतिम विजेता संघाला गोवा येथे फ्री स्टे आहे सौजन्य क्लब जीवा गोवा. येस, गो अँड एन्जॉय युअर गोवा ट्रिप बंड्या बॉयज. आणि त्यानंतर केकझी यांच्याकडून केक आहे. केकझी यांच्याकडून केक आहे, तो केक कटिंग सुद्धा आपल्याला करायची आहे. आणि केकझी यांच्याकडून विनर साठी केक स्पॉन्सर केलेला आहे. मी रिक्वेस्ट करेन सर्वांना की सर्वांनी मिळून हा केक कट करायचा आहे. प्लीज. विनर टीम साठी केकझी कडून केक स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. विनर विनर केक डिनर. केक डिनर. टाळ्या होऊ द्या, स्वराज वाजवा, कम ऑन बंड्या बॉयज.
हो येस थँक्यू. धन्यवाद सर्वांचे. पुन्हा एकदा सर्व मित्र परिवार ज्यांनी मदत केली ह्या सर्व टुर्नामेंटसाठी जे आलेले सर्व पाहुणे जुईनगर धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॉर्सलँड स्टाफ आणि बाकी कुठले कर्मचारी असतील आंबेवाडी त्यांनी इथे जरा प्लीज जवळ यावं. आणि थँक्यू व्हेरी मच ताई भाभी शुक्रिया. थँक्यू अजय दादा. केदार स्कोरर आमचा कुठे 1 नंबर स्कोरिंग फर्स्ट क्लास. थँक्यू व्हेरी मच केदार. आमचा फोटो घे. उभी राहा 2 मिनिटं. 1 मिनिट. हो मी बोलतो 1 मिनिट. आला का सिद्धा ये. दादा भाई कुठे आहेत आपले? धन्यवाद. हॅलो. थँक्यू पीके अण्णा. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू रॉनी तुषार. थँक्यू तुम्ही आला. थांब